कधी नदीच्या प्रवाहासोबत, कधी पर्वतांच्या सावलीत. हे रस्ते फक्त अंतर पार करत नाहीत, तर आठवणीही तयार करतात. चला या अनोख्या प्रवासाला सुरुवात करूया हर्षिल व्हॅलीच्या अद्भुत दुनियेत. नमस्कार मित्रांनो, शंकर विष्णू ब्लॉग्सवर तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अविस्मरणीय सफरीसाठी सज्ज आहोत. ऋषिकेशहून थेट हिमालयाच्या वळणदार रस्त्यावरून हर्षिल व्हॅलीच्या दिशेने. आपल्या टाटा नेक्सॉन सोबत हा प्रवास केवळ एक ड्राईव्ह नाही, तर निसर्गाच्या कुशीत हरवण्याची संधी आहे. वाटेत आपल्याला भेटतील गडगडणारे धबधबे, हिरवाईने नटलेले पर्वतरांग आणि निळ्याशार भागीरथी नदीचे मनमोहक संगत. साहस, निसर्ग सौंदर्य आणि रोमांच याचा अनोखा मिलाप अनुभवायला सज्ज व्हा. चला या भन्नाट रोड ट्रिपला सुरुवात करूया. बोल बोल तू. तुम्ही बघू शकता किती क्वालिटीचा बर्फ आहे. मित्रांनो, आज तो कठीण टप्पा होता. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे दिवस दुसरा आणि आम्ही ऋषिकेशवरनं हर्षिलला जातो आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये रोड ट्रिपचं व्हिडिओ असणार आहे पूर्ण. आता आम्ही हॉटेलवरनं चेकआउट करून सगळं साहित्य घेऊन इथं थांबलोय. गोकुळ सर गाडी घेऊन येत आहेत आणि आम्ही निघणार हर्षिलला. आताच ऐकण्यात आले की हर्षिलमध्ये रात्री खूप सारा स्नोफॉल झालाय. बघूयात आजचा दिवस कसा असणार आहे. चला स्टार्ट करूयात. आणि त्या अद्भुत ऋषिकेश नगरीला एक शेवटची नजर टाकत आम्ही तिला टाटा बाय बाय केलं आणि निघालो एका स्वर्गासारख्या ठिकाणी, हर्षिल व्हॅलीकडे. प्रवास जसजसा पुढे सरकत होता तसतसे निसर्गाचे अप्रतिम रंग गडद होत होते. एका बाजूला घनदाट झाडी, दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या आणि मध्येच वळणावळणाचे रस्ते. थरारक पण अफलातून. सकाळपासून गाडीच्या स्टेअरिंगवर मीच होतो आणि आता पोटानेही आपला आवाज काढायला सुरुवात केली होती. एक किलोमीटरचा प्रवास झालाय आणि आम्ही थांबलो नाश्ता करण्यासाठी. सगळ्यांनाच भूक लागली, पण सतत हॉटेल्स मिळत नाही तिथं, त्यामुळे जिथं मिळाले तिथं खायचं ठरलंय आमचं. वाट बघतोय नाश्त्याची, पण नाश्ता काय यायला तयारच नाही. मित्रांनो, ऋषिकेशच्या ट्रिपमध्ये तुम्ही ऋषिकेशमध्ये कुंजापुरी माता देवीचं मंदिर पण व्हिजिट करू शकता. एकदम त्या टोकावर आहे हे कुंजापुरी माता देवी टेम्पल आहे, ते पण तुम्ही व्हिजिट करू शकता. चांगला एक्सपिरियन्स येऊ शकतो. स्वादिष्ट नाश्त्याचा आस्वाद घेतल्यावर आमची गाडी पुन्हा वेग पकडू लागली आणि सोबतच इश्क है ये इश्क है ये या गाण्याच्या तालावर आम्हीही ताल धरू लागलो. बाहेर थंडगार हवा अंगाला झोंबत होती, पण सोनेरी उन्हाची सगळी मजा वेगळीच वाटत होती. थोडीशी बोचरी पण मनाला उपदार करणारी. आता आमचा पुढचा जो स्टॉप होता ना, तो अगदी वर्दळीचा, उत्तरकाशी. प्रवास रंगतदार होत चालला होता आणि प्रत्येक वळण नवनव्या आठवणी देत होतं.
तर नाहीये. मित्रांनो, अशा प्रकारे आपला हर्षिलच्या रस्त्याचा प्रवास चालू आहे. आता इथून पुढे 100 किलोमीटरच्या आसपास उत्तर काशी राहिलेलं आहे. उत्तर काशीमध्ये गेल्यानंतर आम्ही काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करणार आहे आणि हर्षिलकडे पुन्हा एकदा वाटचाल करणार आहे. पण 175 किलोमीटरच्या आसपास रस्ता पुढे बाकी आहे आणि आम्हाला इथूनच तुम्ही पाहू शकता समोर बर्फाचे डोंगर दिसत आहेत. म्हणजे खूप थंडी असणार आहे तिथे. आपल्याकडची थंडी ही गुलाबी थंडी असते, पण इकडची थंडी ही ब्ल्यू ब्लॅक असते, म्हणजे काळी निळी, म्हणजे अंग काळं निळं झालं पाहिजे अशी इकडची थंडी असते. तर चला लवकरच पोचूयात. ओके, खूप वेळ झाला गाडी चालवली. भारी वाटलं. वळणावळणाचा रस्ता होता, एकदम नागमोडी वळणाचा. तुम्ही समोर बघताय, पहिल्यांदा बर्फाचे डोंगर आम्हाला दिसले इथून. म्हणजे जेव्हा तुम्ही गावाकडचे लोक असतात ना आणि तुम्हाला सतत गरमीत राहायची सवय असते, ज्यावेळेस तुम्ही बर्फाचे असे डोंगर वगैरे पाहता त्यावेळेस ते वेगळेच फिलिंग असतात. खूप भारी वाटते. आता आपला हा रस्ता असणार आहे. हा रस्ता म्हणजे लँडस्लाईडचा पट्टा. भूस्खलन कधीही होऊ शकतं आणि प्रत्येक वळणावर धडकी भरवणारा थरार. त्यामुळे आम्ही वेळ न दडवता कच्च्या रस्त्याने वेगाने पुढे निघालो आणि अखेर आम्ही पोचलो त्या पवित्र नगरीत, जिथे गंगा आपल्या संत प्रवाहाने दर्शन देते आणि जिथे उभे आहे काशी विश्वनाथाचे भव्य मंदिर, तेच ते उत्तर काशी. अशा प्रकारे मित्रांनो मी येऊन पोचलोय उत्तर काशीमध्ये आणि आम्ही थोड्याच वेळात आता आतमध्ये एंटर करतोय. इथे आतमध्ये श्री काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. आता आम्ही आतमध्ये जाऊन काशी विश्वनाथाचं दर्शन करणार आहेत. चला. काशी विश्वनाथ मंदिर उत्तर काशी हे उत्तराखंडातील एक प्राचीन आणि पवित्र शिवमंदिर आहे. गंगेच्या काठावर वसलेले हे मंदिर उत्तर काशीतील सर्वात महत्त्वाचे धार्मिक स्थळ मानले जाते. असे मानले जाते की या मंदिराची स्थापना पराशर ऋषींनी केली होती. मंदिरातील मुख्य शिवलिंग अत्यंत प्राचीन असून येथे दररोज मोठ्या भक्त संख्येने दर्शन घेतले जाते. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यामध्ये येथे विशेष उत्सव साजरे केले जातात.
उत्तरकाशी हे उत्तराखंड राज्यातील एक निसर्गरम्य शहर असून गंगेच्या उपनदी भागीरथी नदीच्या काठावर वसलेले आहे. हे ठिकाण ट्रेकिंग आणि साहसी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग, दयारा बुग्याल, नचिकेता तलाव आणि गंगोत्री धामाकडे जाणाऱ्या मार्गावर असल्याने उत्तरकाशीला विशेष महत्त्व आहे. येथे अनेक आश्रम, मंदिरं आणि ध्यान योगासाठी उत्तम वातावरण आहे. उत्तरकाशीला लहान काशी असेही म्हटले जाते, कारण येथे अनेक प्राचीन मंदिरं आणि धार्मिक परंपरा आजही जपल्या जातात. मित्रांनो, मी या ठिकाणी वाटाण्याच्या शेंगा आणि गाजर घेतलेत, बरोबर काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या समोर. सकाळपासून लय हे खाणं झाले, थोडं वेगळं काहीतरी खायचं म्हणलं चलत चलत, म्हणून घेतलंय. आता आम्ही इथून निघतोय. काशी विश्वनाथाचे पवित्र दर्शन घेतल्यावर आम्ही पुढच्या प्रवासासाठी तयारी सुरू केली. पण त्याआधी माझ्या मित्रांनी रस्त्यावरच्या चटकदार स्ट्रीट फूडचा आनंद घेतला. एक झटपट एनर्जी बूस्ट मिळाल्यावर आम्ही पुढील प्रवासाला वेगात निघालो, नव्या अनुभवांसाठी सज्ज. आता आमचा प्रवास अर्ध्याहून अधिक झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि या दमदार ड्राईव्हमध्ये थोडासा ब्रेक घेण्यासाठी आम्ही येऊन पोचलो खेडी वॉटरफॉलच्या निसर्गरम्य सानिध्यात. येथे थोडंसं रिलॅक्स, गरमागरम स्नॅक्स आणि अर्थातच जबरदस्त फोटोग्राफी. मित्रांनो, हर्षिलच्या रस्त्यावर आता आहेत आम्ही. सुकी टॉपच्या थोडंसं अलीकडं आहेत. एका ठिकाणी थांबलो. इथं रेस्टॉरंटच्या इथं आम्ही काहीतरी नाश्ता वगैरे मिळेल ह्या इथून थांबलो. आणि समोर बघताय तर नदी कशी वाहते बघा. आता तुम्ही नदीचा आवाज ऐका. काय मस्त वातावरण आहे. आणि समोरच एक छोटीशी वस्ती आहे. मित्रांनो, आता मस्त जेवण झालं आणि या ठिकाणी कॉफीचा आस्वाद घ्यावा म्हटलं. आता मी कॉफी घेऊन आलो आणि तुम्हाला एक मस्त व्ह्यूज दाखवतो. भारी भारी व्ह्यूज आहे तिकडं. आता एक व्ह्यू दाखवतो. ये है मेरी कॉफ़ी, बहुत ही अच्छी गर्मा गर्म. और ये है सामने बहती हुई गंगा नदी. जेवण आणि गरमागरम कॉफीचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पण खरी मजा आणि थरार तर आता सुरू होणार होता. हर्षिलकडे जाणारा हा रस्ता म्हणजे एक भन्नाट घाट, वळणावळणांचे अरुंद रस्ते, खोल दऱ्या आणि समोर अंधाराचा पडदा. जणू निसर्ग स्वतःच आम्हाला आव्हान देत होता. सूर्याच्या शेवटच्या किरणांसोबत आमचा दिवसही मावळला आणि पुढचा प्रवास झाला अगदी थरारक. रात्रीच्या काळोखातच आम्ही उंच डोंगरांमध्ये पुढे जात होतो आणि अचानक दूर कुठेतरी जंगलात लावलेला वनवा दिसला. त्यातच काही ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या खुणा दिसू लागल्या. आता हा प्रवास फक्त एक ट्रिप नव्हती, तर एक ॲडव्हेंचर बनत चालला होता. पुढे काय होणार, चला अनुभवूया हा जबरदस्त थरार. गुगल मॅपकडे डोकावलं
आणि रस्त्याचा नजारा पाहूनच हृदयाचा ठोका चुकला. एवढी वळणं जणू सापाचा खेळ चालू आहे. हा खरा खतरनाक घाट पार करताना थरार अनुभवला आणि जसं जसं वर आलो तसं आजूबाजूला बर्फाने नटलेलं स्वप्नवत दृश्य दिसायला लागलं. शेवटी जिथे सर्वाधिक बर्फ साठलेला होता तेथे गाडी थांबवली आणि या ट्रिपमधला पहिला स्नो मोमेंट अगदी मनसोक्त एन्जॉय केला. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी ह्या बर्फाच्या ठिकाणी उतरलोय. आमची गाडी ह्या सुकी टॉपच्या आसपास आली आणि तुम्ही बघू शकताय एवढा मोठा बर्फ पडून झालाय. म्हणजे 5-6 दिवसापूर्वी पडलेला हा बर्फ आहे. आणि आम्ही आता सध्या इथं आलोय. गाडी थोडी साईडला घेतली कारण की आमच्या गाडीमध्ये एक असा मेंबर आहे की त्याने कधीच बर्फ पाहिलेला नाही. एक नंबरचा बर्फ मिळालाय आमच्या गाडीमध्ये. एक मेंबर असा आहे की त्याने पहिल्यांदाच बर्फ बघितला आयुष्यात. हा उघडाय तयार नाहीत. भोकात गेले की हात बीत लावून बघशील. झाल्यामुळे मी बी तो विचारला आहे आणि हे काही मित्र पाहण्यासाठी आले. बोल तू. तुम्ही बघू शकता किती क्वालिटीचा बर्फ आहे. क्वालिटीचा बर्फ उडवू नका. तर अशा प्रकारे हर्षिलच्या गेटमधून आम्ही एंटर केले आणि आम्ही जातोय हर्षिल ह्या मुख्य गावाकडे. आतमध्ये आम्ही आता गावामध्ये गेल्यावर रूम शोधणार आहेत. रूम मिळेल, हॉस्टेल मिळेल, होमस्टे मिळेल, जे काय मिळेल ते पटकन घेऊन आम्ही तिथं आजचा स्टे करणार आहे. स्टे चांगला झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आणि शेवटी आम्ही पोहोचलो हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य हर्षिल गावात. भागीरथी नदीच्या प्रवाहाला ओलांडत प्रसिद्ध येलो ब्रिज पार करत आम्ही हर्षिल मार्केटमध्ये प्रवेश केला. या सुंदर ठिकाणी येण्याचा आनंद तर जबरदस्त होता, पण एक ट्विस्ट होतं. आमचं हॉटेल बुकिंगच नव्हतं. आता खरी अडचण सुरू झाली. भर थंडीत आणि अनोळख्या प्रदेशात आमचं पुढचं मिशन होतं एक छानसं हॉटेल शोधण्याचं. चला तर मग पाहूया पुढे काय होतंय. तर फायनली मित्रांनो, अशा प्रकारे मी येऊन पोचले हर्षिल व्हॅलीमध्ये. आता या ठिकाणी आपल्या राहण्याचा पण जुगाड झाला आहे. एक रूम मिळाली मस्त छान. आता मस्त आराम करतो. आजचा हा दिवसभराचा रोड ट्रिपचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तयार राहा. आपला लवकरच हर्षिल व्हॅलीचा व्हिडिओ येतो. तर चला. आणि हो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. उद्या आपण आणखी रोमांचक सफर करणार आहोत. संपूर्ण हर्षिल व्हॅली आणि गंगोत्रीचा अद्भुत अनुभव घेण्यासाठी तयार राहा. चला, उद्या भेटू एका नव्या प्रवासासोबत.